नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या नव्या भागात मी सुशील आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, शनिवारी आपला महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला हाक देतो आणि आमच्या हाकेला तुम्ही न चुकता प्रतिसाद देता. हाकेवरून आठवलं, हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई, हंबराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई, शाळांतून बाद होते बाराखडी आणि अंकलिपी, औटकीसह पाढेही चाललेत विस्मरणात, कावड आणि श्रावणबाळ इतिहासाच्या अडगळीत. सध्याच्या परिस्थितीचं असं अस्खलित चित्रण करणारे कवी सतीश काळसेकर आज आपल्यात नाहीत. वाचक आणि लेखक यांच्यामधला एक दुवा हरवलाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. 2014 साली त्यांच्या वाचणाऱ्यांची रोजनिशी या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याविषयी सांगतायत लेखक गणेश विस्पुते आणि कवी प्रफुल्ल शिलेदार. सतीश काळसेकर यांचं अनपेक्षित निधन म्हणजे मराठी वाङ्मय व्यवहारात गेली शतकभर सक्रिय असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला गमावणं आहे. 60 आणि 70च्या दशकात जी आंदोलनं झाली, जगभर जी आंदोलनं झाली, त्यातून ज्या नव्या जाणीवा तयार झाल्या, त्यात लघु अनियतकालिकाची चळवळ हे आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल. त्या लघु अनियतकालिकांच्या चळवळीतून जे काही चांगले मराठीला कवी मिळाले, त्यातले काळसेकर एक महत्त्वाचे कवी होते. त्यांच्या कवितेत वेगवेगळे टप्पे आपल्याला गेल्या 50 वर्षातल्या कवितांमधून दिसत असले तरी अलीकडच्या त्यांच्या कवितांमधून मानवी उदात्त मूल्यांसाठी, भलेपणासाठी प्रार्थना करावी अशी त्यांची कविता होती. सामान्य माणसाच्या जगण्यातले पेच ती मांडू पाहत होती. त्यांचं पुस्तकाचं प्रेम अतिशय प्रसिद्ध होतं. ते पुस्तकाचं प्रेम पुस्तक वेड म्हणावं. त्यांनी स्वतःच आपल्या त्याबद्दल लिहिताना असं म्हटलंय की ते व्यसनाच्या पातळीवर गेलेलं आहे. त्या पाठीमागे त्यांना जगाला समग्रतेनं समजून घेण्याचं जे अपार कुतूहल होतं, हे कारण त्या पुस्तक वेडाच्या पाठीमागे मला दिसतं. आणि या पुस्तकाचे अनुभव त्या संबंधी जाणून घेणं आणि ते मित्रांसोबत, लोकांसोबत वाटून घेणं ही त्यांना असोशी होती. आणि त्या गरजेतून त्यांनी वाचणाऱ्याची रोजनिशी लिहिली आणि त्यातून आपल्याला मराठीतील वाचन संस्कृतीचा एक पट दिसू शकतो. लोकवाङ्मयगृह आणि सतीश काळसेकर यांचं नातं अतिशय अतूट असं होतं. ते प्रगतिशील लेखक संघाशी संबंधित होते. अण्णाभाऊ साठे संमेलनात त्यांचा सहभाग असे आणि या सगळ्यांमुळे त्यांचा महाराष्ट्रभर आणि देशभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या लेखकांशी अतिशय घनिष्ठ, जवळून जिवंत असा संपर्क आणि संबंध होता. त्यामुळे त्यांनी अतिशय तरुण, ताज्या दमाचे कवी आणि लेखक यांना लोकवाङ्मयगृहातून आवर्जून स्थान दिलं, त्यांचं साहित्य प्रकाशित केलं. काळसेकरांच्या निधनानं आपण एक मराठीतला महत्त्वाचा ज्येष्ठ कवी आणि ज्यानं सांस्कृतिक कार्यकर्ते पण आपणहून स्वीकारलं होतं, असा मोठ्या मनाचा उदार माणूस गमावलेला आहे. त्यांना माझी आदरांजली. सतीश काळसेकर हे फक्त 60ोत्तरी पिढीतले एक महत्त्वाचे कवी होते एवढंच त्यांचं महत्त्व नसून 60ोत्तरी पिढीनंतरच्या पिढीशी देखील अतिशय जिव्हाळ्यानं ते बांधले गेलेले होते. आपल्या पिढीच्या नंतरच्या पिढीतील कवी काय लिहित आहेत, कसं लिहित आहेत, त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल
त्यांना प्रकाशात कसं आणता येईल याचा सातत्याने ते विचार करत होते. आणि एकूण त्यांचा विश्वास हा डाव्या विचारसरणीवर असल्यामुळे नेहमी त्यांच्या विचाराच्या कक्षेमध्ये परिघावरचा माणूस येत असायचा. त्याचप्रमाणे वाङ्मयीन वर्तुळाच्या परिघाबाहेरचे लोक देखील त्यांच्या विचाराच्या कक्षेमध्ये नेहमी असत आणि त्यांना केंद्रस्थानी कसं आणता येईल याकरता काळसेकरांनी आयुष्यभर आपलं काम केलं. काळसेकरांमध्ये इतरही अनेक असे गुण होते की जे आजच्या लेखकानं वाचकानं जरूर त्यांच्याकडून घ्यावे. त्यांचं ग्रंथप्रेम हे वादातीत आहे. त्यांचं वाचनप्रेम आणि केवळ वाचून स्वतःच्या स्वांतसुखाय वाचन त्यांनी कधी केलं नाही, तर जे जे आपण असं ठावे ते ते अवघ्यांशी द्यावे या विचाराने त्यांनी काय वाचलं, त्यातला चांगला भाग कुठला, या सगळ्या गोष्टी ते आपल्या रोजनिशीमधून सगळ्यांसोबत ते वाटून घेत होते. मंडळी, नवोदित कवी लेखकांना या सहृदय कवीने आपल्या अंतःकरणात घर करण्यासाठी नेहमी कसं प्रेमाने निमंत्रण दिलं याविषयी सांगतायत कवी किरण येले. काळसेकर दादांचा स्वभाव एकदम जिव्हाळ्याचा होता. म्हणजे कोणीही नवीन लिहिणारा, चांगलं लिहिणारा त्यांना दिसला, सापडला, कुठे वाचलं की ते आवर्जून स्वतः फोन करायचे आणि त्या नवीन मुलाला घरी बोलवायचे. तू कविता घेऊन ये, कविता वाच, कविता फोनवर ऐकव, असं सांगून त्या कवितेमध्ये आणखी सुधारणा कशी करता येईल, काय वाचावं लागेल, काय करावं लागेल ह्या संदर्भात सातत्याने त्याच्याशी बोलत राहायचे, सातत्याने त्याच्याशी संपर्कात राहायचे. त्याला घरी बोलवायचे, 2-2, 3-3 दिवस त्याच्याबरोबर चर्चा करायचे, पुस्तकं वाचायला सांगायची, पुस्तकं समोर पुढ्यात टाकायचे. यामुळे खूप नवीन मुलं, नवीन लिहिणारे हात त्यांनी तयार केले आणि ते फक्त नुसते शिष्य नव्हते, ते त्यांचे दादा होते, ते त्यांचे वडील झाले, ते त्यांचे आजोबा झाले. असा माणूस होणे विरळ आहे. साहित्यिकांमध्ये साहित्य अकादमी मिळूनही अगदी जमीन स्तरावर राहून, अगदी ग्राउंड लेवलवर राहून त्यांनी काम केलं. त्यांनी स्वतः कधी आपण मोठे साहित्यिक असल्याचा टेंभा मिरवला नाही किंवा तसा अभिमान त्यांनी कधी दाखवला नाही. अगदी निर्गर्भी माणूस, निर्मळ माणूस. मंडळी, या आठवड्यात 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने राजभवनामध्ये एक हृदयस्पर्शी सोहळा साजरा केला गेला. वीरमाता अनुराधा गोरे यांनी लिहिलेल्या अशक्य ते शक्य कारगिल संघर्ष या पुस्तकाचं या दिवशी प्रकाशन करण्यात आलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्री नीरज अगरवाल यांच्या पत्नी मुदिता अगरवाल यांच्या हस्ते अनुराधाताईंचा सत्कार केला गेला. अशक्य ते शक्य या पुस्तकाविषयी सांगतायत अनुराधाताई गोरे. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. सह्याद्री वाहिनीला धन्यवाद की मला आज त्यांनी प्रगट व्हायची संधी दिली. 26 तारखेला विजय दिनाच्या दिवशी प्रकाशन झालं आणि 26, 27, आज 28 2-3 दिवस मी फक्त आणि फक्त या पुस्तकाच्या प्रवासाचाच विचार करते. पुस्तकाचा प्रवासही 22 वर्षापूर्वीच सुरू झाला. कारण पहिलं सौरभ कालियाना जेव्हा आपल्याला परत पाठवलं गेलं ह्युमिलेट करून त्यांची बॉडी, तर पहिलं प्रदर्शन मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी चर्चगेटला केलं होतं. त्यानंतर भेटले परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह. ते असं म्हणाले की हमसे जो किया हुआ वो हमने किया, बाकी बचा वो आपको करना पडेगा. ते करायचं काम आज आम्ही पूर्ण केलं. दुसरी त्याच्यानंतर ताबडतोब जी भेट झाली माझी ती म्हणजे अर्थातच मेजर द्विवेदी यांची, चंद्रभूषण द्विवेदी. त्या म्हणाल्या, आंटी वो ते मार्टियर आहेत, त्यांचे बाबा कर्नल होते, तोफखान्यात होते. ते म्हणाले की कभी भी कारगिल की बात आती है तो खाली 2-3 नाम ही लिए जाते हैं, हमारे पिताजी और उनके जैसे और लोगों का क्या. म्हटलं हे खरंच आहे. असे किती अननोन हिरो आहेत, कारण 500च्या वर माणसं गमावली, हजारोच्या वर जखमी झाली आणि अक्षरशः हजारो हात इंजिनियर्स, टेक्निशियन्स, डॉक्टर्स, 1 ना 2 ट्रान्सपोर्ट करणारे असंख्य हात राबत होते. त्यांचा कुठे नामोल्लेख आम्हाला नावच माहिती नाही आहे. दुसरी त्याच्यानंतर जी भेट झाली म्हणजे प्रत्यक्ष कारगिलची रणभूमी दाखवण्याचं काम मला केलं आत्माराम परब यांनी. बघा, या सगळ्या प्रवासात मला अख्ख्या भारताचा सहभाग आहे हे नमूद करावं असं वाटेल. कारण आत्माराम परब मूळचे कोकणचे, आता झाले सेटल,
त्यांनी मला पूर्ण लेह लडाख कारगिल हा भाग एकदा नव्हे दोनदा दाखवला. त्याच्यानंतर अर्थातच ज्यांचे मला खूप आभार मानले पाहिजेत ते म्हणजे जम्मूचे विकास बनास. त्यांनी मी आणि माझ्यासारख्या असंख्य जणांना, कारगिल मारटीयर्स आणि अनेक मारटीयर्स, सुधीर वालिया असतील, विक्रम बत्रा असतील, सौरभ कालिया असतील किंवा आणखीन कोण कोण जे होते, तुषार महाजन मेजर, त्यांना पण वीरचक्र मिळालेलं आहे. अर्थातच ते असे असंख्य जणांच्याकडे आम्हाला घेऊन गेले आणि नवीन नागप्पा जे आत्ता 12 टॉप आहे ते ज्यांना असाईन केलं होतं त्यांच्याबरोबर आम्हाला 5 दिवस राहता आलं. अर्थातच हा प्रत्यक्ष भेटी ज्यांना शक्य नाही त्यांची भेट अर्थात मोबाईलद्वारे असेल किंवा मग ऑनर पॉईंटद्वारा ही घडवून आणणारे होते अर्थातच विंग कमांडर ऑफ रोज, मिसाईल मॅन जस्ट लाईक कलाम, आणि ते आहेत बँगलोरचे. त्याच्यानंतर अर्थातच सगळ्यात महत्त्वाची जी भेट होती ती म्हणजे ज्याला आत्ता गलवान घाटीमुळे सगळ्यांना माहिती असलेलं नाव लेफ्टनंट जनरल योगेश जोशी. ते ह्या कारगिलमध्ये मोठी भूमिका, मला वाटतं त्यांनी बरेच टॉप, सगळ्यात जास्ती मोस्ट डेकोरेटेड 13 जॅक रायफलचे ते कमांडिंग ऑफिसर होते. त्यांची भेट प्रत्यक्ष लेह लडाख जिथे फायर अँड फ्युरी त्यांचं केबिन होती त्याच्यात मला घडवून आणून दिली. माझ्या मुलाचा बॅचमेट बिंड्रा मूळची पंजाबी फॅमिलीमध्ये. मला आणखीन एकच नमूद करावं लागेल म्हणजे ह्या कार्यक्रमाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंडळी, गेले 2 आठवडे पावसाने अक्षरशः थैमान मांडलं होतं. एरवी शहरवासियांचा पावसाशी संबंध फक्त पाण्याचे तलाव भरण्यापुरताच असतो, पण यंदा डोळ्यातलं पाणी थांबू दिलं नाही या पावसाने. मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते. काल रात्री पावसाने कहर केला बाई, पाण्यामध्ये भिजून गेलं शहर बाई. मंडळी, चिपळूण शहर खरंच पाण्यात अक्षरशः वाहून गेलं. खूप नुकसान झालं, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण या पावसाच्या ओघाप्रमाणेच मदतीचा ओघसुद्धा सतत चालू राहिला. राष्ट्र सेवा दलासारख्या संस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चिपळूण शहरापर्यंत आपली मदत पोहोचवली. त्याविषयी सांगतायत सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेट्टे. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या चिपळूण परिसरातील जनतेला काही मदत करण्यासाठी, त्यांना मदतरूप होण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने सेवादल पथकाची निर्मिती केली असून इथे सेवादल पथक प्रत्यक्ष कार्यरत झालेले आहे. पेठमाप येथे काही जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स सेवादलाने वाटल्या आहेत. त्याचबरोबर सेवादलाच्या 25 जणांच्या जथ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची स्वच्छता करून तेथील पुस्तकांचं जतन करून ती बाजूला काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आज सेवादलाने इथे संपर्क कार्यालय उभं केलं आहे. सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली या मदतीचं काम सुरू आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे मदत सेवादलाकडे येत आहे. मुंबई राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, आंबेजोगाईचे अनिकेत लोहिया, डॉक्टर बाबा आढावा यांची हमाल पंचायत या माध्यमातून इथे मदत येत आहे. आणि या मदतीचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वाटप होण्यासाठी सेवादल हे सेवादलाचं हे कार्यालय काम करणार आहे. आणि त्या माध्यमातून येथे एक काही गावं कशी उभी राहतील, ग्रामीण भागातील गावं कशी उभी राहतील यासाठी हा सगळा प्रयत्न आणि त्या माध्यमातून ते काम चालणार आहे. मंडळी, केवळ जाणकार संस्थांनीच नाही तर सामान्य वाटणाऱ्या नागरिकांनी सुद्धा या काळात असामान्य काम करून दाखवलंय. पहा, आज आपण बघताय हा ट्रक अख्खा भरलेला आहे आणि अजून काही सामान आहे की जे आम्ही अजून 100-200 पाण्याचे बॉक्स आणि ते सामान आम्ही पुन्हा पाठवू पुढच्या गावांना. तर आम्ही पुन्हा एक आपल्याला अपील करतोय की आपण कपडे बरेच जे देताय आम्हाला, परंतु एक रिक्वेस्ट आहे की ते सॉर्ट करून द्या, कारण आम्हाला इथे खूप मेहनत घ्यावी लागते त्या गोष्टीवर सॉर्टिंगला आणि त्याच्यात बराच वेळ जातो. तर कालच हा टेम्पो करा जाणार होता आणि आम्हाला अतिशय पाण्याची आवश्यकता आहे आणि कपड्यांची आवश्यकता आहे आणि आपल्या या सर्व गोष्टींसाठी मी आपला अतिशय आभारी आहे. धन्यवाद. आपण मदत ही करत राहा. उद्या आम्ही जाऊन आल्यावर आम्हाला कळेल की उद्या अजून काही गोष्टींची गरज आहे का, उदाहरणार्थ धान्य, पिठं, तर तेही मी आपल्याला कळवेन. आज प्रत्यक्ष जाऊन आल्यावर काही गोष्टी निदर्शनास आल्या ते मी सांगते. चिखल काढण्याचं काम अजूनही तिकडे चालू आहे, त्यामुळे तिकडे खराटे, वायपर्स, ब्लिचिंग पावडर, फिनेल, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, मास्क ह्याची गरज आहे.
प्रथम दर्शनी आहोत आणि बघितल्यावर असं कळलं की तळमजल्यावरची सगळी घरं ही पूर्णपणे चिखलाने भरली आहेत. कपाटं भिजून त्याच्यात वास येतोय, म्हणून आम्हाला लेडीजसाठी कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, अंडरगार्मेंट्सची गरज आहे. तुम्ही जेव्हा हे आमच्यापर्यंत पोचवाल ते प्लीज सॉर्टिंग करून पोचवा. जसं की लेडीज कपडे हे सगळे एका पिशवीत, जेंट्स कपडे एका पिशवीत आणि साड्या एका पिशवीत. चटया, सोलापुरी चादरी ह्याची सुद्धा तिथे गरज आहे. पूर्ण सगळं पाणी चिखल आणि गढूळ झालेलं आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज तिकडे आहे, तुरटीची तिकडे गरज आहे. मंडळी, गेली अनेक वर्ष पर्यावरणाच्या संदर्भात जगभरात अत्यंत जाणीवपूर्वक काम केलं जात आहे आणि याचा प्रत्यय यावर्षीच्या ऑलिम्पिक्समध्येही आला. नेमकं काय घडलं? ऐकूया पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर संजय जोशी यांच्याकडून. गेल्या काही शतकांपासून मानवी कृतींमुळे निसर्गाची, पर्यावरणाची, नैसर्गिक संसाधनांची अपरिमित हानी झालेली आहे आणि अजूनही होते. आणि याचे दृश्य परिणाम आपण सध्या बघतोच आहोत. एकूणच सगळ्या गेल्या काही दशकांमध्ये हवामानात होणारे बदल, जागतिक तापमान वाढ या गंभीर समस्या सगळ्या जगापुढे उभ्या ठाकलेल्या आहेत आणि याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. अंतिमतः हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काही दशकांमध्ये जगातल्या अनेक देशांनी ह्या समस्येवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संघटितरित्या, वैयक्तिकरित्या उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे आणि त्या दृष्टीने ठोस पावलं देखील उचललेली आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जपानमध्ये सध्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू आहेत. जपानमधलं टोकियो हे शहर ऑलिम्पिकच्या स्पर्धा भरवेल किंवा यजमानपद स्वीकारेल हे सप्टेंबर 2013 निश्चित झालं आणि त्यानंतर जपानचं सरकार आणि टोकियोचं शहर व्यवस्थापन आणि सर्वसामान्य नागरिक यांनी संघटितपणे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यावरण ह्या संदर्भात जी काही पावलं उचलली. प्लास्टिकचा कचरा ही प्रचंड मोठी समस्या आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बाहेर टाकलं जातं आणि प्लॅस्टिक बाहेर टाकल्यामुळे प्रदूषण होतं. हवेचं असेल, पाणी असेल किंवा जमिनीचं असेल. तीच गोष्ट ई वेस्ट, खराब झालेले मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स आणि सगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इलेक्ट्रिकल वस्तू ज्या खराब झाल्यावर साधारणपणे आपण कचरा म्हणून टाकून देतो, अशा वस्तूंपासून देखील पर्यावरणाला खूप मोठी हानी पोहोचते. आणि हा कचरा जेव्हा बाहेर फेकला जातो तेव्हा साहजिकच निसर्गाची किंवा परिसंस्थांची मोठी हानी होते. मंडळी, मराठीचा झेंडा आटकेपार लावण्याचं काम आपली महाराष्ट्रीय मंडळी वर्षानुवर्ष करत आली आहेत आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे आनंद गानू. मूळचे पार्लेकर असलेले आनंद गानू 80च्या दशकात परदेशात गेले आणि हळूहळू तिथेच स्थायिक झाले. मात्र आपल्या मायभूमीला कधीही विसरले नाहीत. मराठी भाषा त्रिखंडात पोहोचावी, तिथे गरजत राहावी म्हणून गर्जे मराठीसारखं व्यासपीठ त्यांनी अमेरिकेत स्थापन केलं. त्याविषयी सांगतायत आनंद गानू. गर्जे मराठी ग्लोबलने 1 ऑगस्ट 2021 रोजी आत्ताच आपला 5वा वर्धापन दिन साजरा केला. ह्या वर्धापन दिनाच्या समारंभामध्ये जगभरची माणसं एकत्रित आली होती आणि आम्ही विचारांची देवाणघेवाण केली होती. सो माझी अशी इच्छा आहे की गर्जे मराठीविषयी तुम्हालाही जास्त माहिती मिळावी. आपल्या सगळ्यांचा गर्जे मराठीमध्ये कसा सहभाग होऊ शकेल, सगळ्यांनी मिळून आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी काय करता येईल हे एकमेकांची समजून घ्यावं, यासाठी मी आज आपल्या भेटीस आलेलो आहे. 5 वर्षापूर्वी मी आणि माझी पत्नी सुनीता गानू यांनी मिळून आम्ही गर्जे मराठी ही संकल्पना चालू केली. सुरुवातीला पहिली 2 वर्ष आम्ही गर्जे मराठीमध्ये जगभरची मराठी माणसं जी भारताचा किनारा सोडून जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेली आहेत आणि जी ज्ञान, एज्युकेशन, एंटरप्रेन्योरशिप, नॉलेज शेअरिंग, मेंटरिंग, पिअर टू पिअर इंटरॅक्शन आणि देशाला काहीतरी परत देणं, गिव्हिंग बॅक टू रूट्स, अशा विशेष तत्वांवरती ज्यांनी प्रगती केलेली आहे, जी अतिशय प्रसिद्ध पावलेली आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग उंची गाठलेली आहेत, अशा माणसांची आम्ही बायोग्राफीज गोळा केल्या. हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की पुस्तकं लिहून, पुस्तकं पब्लिश करून लोकांपर्यंत आपण जास्त पोचू शकत नाही, कारण काय पुस्तकं महागही जातात. सो आम्ही गर्जे मराठी ग्लोबल ही जेव्हा संस्था स्थापन केली, ती 4 मेन हेतूने स्थापन केली. ती म्हणजे मेंटरिंग, नंतर गिव्हिंग बॅक टू सोसायटी,
celebrating success of fellow Marathis around the world and sharing of knowledge. So आम्ही हे करत असताना आमच्याबरोबर अनेक लोक जोडले आणि सुरुवातीलाच वी वर ब्लेस्ड टू हॅव ब्लेसिंग्स पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आमच्या कल्पनेला सपोर्ट केला, आम्हाला खूप गाईड केलं. सो जेव्हा आम्हाला पद्मभूषण रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्यांचा जेव्हा सपोर्ट मिळाला आणि आशीर्वाद मिळाला तेव्हा आम्हाला कळलं की आपण ज्या रस्त्याने जायचा विचार करतोय तो खरोखरच योग्य आहे. गेल्या 5 वर्षामध्ये गर्जे मराठींनी जगामध्ये 30 ठिकाणी आपले चॅप्टर्स किंवा संस्था स्थापन केलेले आहेत किंवा जे आमच्याबरोबर काम करतात अशा एक संस्था स्थापन केल्या आहेत गर्जे मराठी चॅप्टर्स म्हणून. भारत, अमेरिका, कुवेट, साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये गर्जे मराठी नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर्ड आहे. आम्ही मेन कशावरती काम करतो की आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्यात जे आपापल्या क्षेत्रामध्ये मोठे झालेले त्या लोकांनी स्वेच्छेने कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपलं ज्ञान आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या पुढल्या पिढीला आपला अनुभव कसा देता येईल, त्यातनं आपल्या पिढीने काय शिकून घ्यावं आणि त्यांची आणि आपल्या सगळ्यांचीच प्रगती व्हावी यासाठी गर्जे मराठी ही स्थापन झाली. आम्ही 5 वर्षामध्ये आत्ता अनेक उपक्रम राबवतो. एक तर आम्ही अगदी रेग्युलरली थिंक टँकच्या मीटिंग्स करतो किंवा आमच्या जेव्हा या कोविडच्या आधी एकत्र येऊन आम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मेनली पण त्याचप्रमाणे युकेमध्ये, न्यूझीलंडमध्ये सुद्धा होतात, मिडल ईस्टमध्ये सुद्धा चांगल्या मीटिंग्स होतात. आम्ही एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतो, कोणतरी एक्सपर्ट बोलवतो जो त्यांच्या विषयाविषयी गोष्टी शेअर करतो. आणि पण कोविड नंतर मात्र ह्याला आमचा सगळा अप्रोच बदलला. आम्ही मेनली सगळं जग जसं झालं आमचं लेव्हलवरती सगळं काम करत झालं. सध्या गर्जे मराठी GMG इनोव्हेशन अकॅडमी, GMG ॲग्रीटेक, GMG बायोफार्माटेक, टीच टू टीच, GMG सक्षम असे अनेक उपक्रम राबवतो. GMG इनोव्हेशन अकॅडमीमध्ये आम्ही अर्ली स्टेज स्टार्टअप्सना आम्ही ॲक्सिलरेशन प्रोग्राम करतो, इन्क्युबेशन ॲक्सिलरेशन प्रोग्राम करतो. आत्ताच आमचा 16 वेबिनार्सचा प्रोग्राम संपला की ज्याच्यामध्ये आम्ही 8 बिझनेसवरती आणि 8 टेक्नॉलॉजीवरती वेबिनार घेतली होती, ज्याच्यामध्ये जगभरचे एक्सपर्ट जॉईन झाले होते. आणि त्याचप्रमाणे आत्ता 16 आठवड्याचा दुसरा ॲक्सिलरेशन प्रोग्राम चालू आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडे आलेल्या ॲप्लिकेशन पैकी आम्ही 12 चांगले अर्ली स्टेज स्टार्टअप्स सिलेक्ट करून त्यांना आम्ही मेंटर करतोय. वी आर गोइंग टू गेट देम रेडी टू द इन्व्हेस्टर लेव्हल. आणि सांगायचा आनंद असा होतो की आपल्या भारतात कल्पना नसते पण चांगले प्रसिद्ध एंजल इन्व्हेस्टर मराठी ओरिजिनचे, ज्यांना मराठीवरती प्रेम आहे, मराठी म्हणजे महाराष्ट्रावरती प्रेम आहे, आपल्या देशावरती प्रेम आहे, असे अनेक जण तयार आहेत, उत्सुक आहेत. चांगले एंटरप्रेनर्स जर आले तर त्यांना मदत करायला, म्हणजे दे आर डुईंग देअर बिझनेस पण आपल्यालाही मदत होते इन्व्हेस्टमेंट करायला. आत्ताचा आमचा 5वा त्याचप्रमाणे गर्जे मराठी इनोव्हेशन अकॅडमीजप्रमाणे जे आम्ही GMG ॲग्रीटेक म्हणून हा जो प्रोग्राम चालवतो, ॲग्रीटेकमध्ये आम्ही ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी जगभरची कशी भारतात परत आणता येईल त्याचा भारतीय शेतकऱ्याला, म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्रात ज्याला शेतीमध्ये किंवा इव्हन अर्बन फार्मिंग असेल, व्हर्टिकल फार्मिंग असेल करायची इच्छा आहे, त्याला कशी ह्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि कसं इम्प्लिमेंट करता येईल ह्यासाठी GMG ॲग्रीटेक करतं. मला सांगायला आनंद होईल की आत्ताच आमच्या ह्या उपक्रमाला माननीय प्रतापराव पवार यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. त्यांनी सर्वतोपरी आमच्या ह्या उपक्रमाला मदत करण्याची आम्हाला आश्वासन दिले आणि ते करतीलही, त्याच्याविषयी मला खात्री आहे. तर मंडळी, मराठी भाषेवरचं आपलं प्रेम असंच राहू द्या, मराठी भाषेचा अभिमान असाच राहू द्या, मराठी भाषा त्रिखंडात गरजत राहू द्या आणि तुमचं आपला महाराष्ट्रावरचं प्रेम असंच राहू द्या. भेटूया आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. तोवर मंडळी एकमेकांची काळजी घ्या, नियमांचं पालन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक राहा.